आज जालन्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि जालन्याचा आणि महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करणारे ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये ऐतिहासिक काम केला ते राजेश टोपेंना सांगतो आपण या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावा। आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबाबत आपल्याला एक माहिती आहे की पवार साहेब एक व्यक्ती नसून एक विचार आहे, एक विचारधारा आहे आणि त्यामुळं सबंध आयुष्यभर त्यांनी विचार जपला, त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आणि आजही या वयामध्ये शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, गोरगरीब आणि सामाजिक समता आणि जनकल्याण हाच पवार साहेबांचा श्वास आहे आणि याच विचारांनी आदरणीय पवार साहेबांनी जीवन जगलेलं आहे। ज्यावेळी आपण असं म्हणतो की शेतकरी राजा हा बळीराजा आहे, हा लाखोंचा पोशिंदा आहे, अशा या शेतकरी राजाला आज प्रचंड अडचण निर्माण झालेली आहे। त्याचं जीवन अतिशय मेटाकुटीला आलेलं आहे आणि त्यामुळं आपण बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही मित्रांनो। हाच पवार साहेबांचा विचार आहे। आयुष्यभर शेतकरी वर्गासाठी त्यांनी कष्ट उपसले आणि म्हणून आजची परिस्थिती जर आपण बघितली तर प्रचंड पाऊस, ढगफुटी काही भागात, सततची अतिवृष्टी, या सगळ्या गोष्टींमुळं आज ओला दुष्काळ निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे। त्यामुळं आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की हात वर करून दोन मागण्या करायच्या, ओला दुष्काळ जाहीर, कर्जमाफीची घोषणा। ज्या कर्जमाफीच्या आमिष दाखवून सध्याचं हे युती सरकार सत्तेवर आलेलं आहे, आम्ही योग्य वेळी कर्जमाफी देऊ अशा पद्धतीची त्यांनी आता सुतवाच केलेलं आहे। हीच योग्य वेळ आहे। पाऊस प्रचंड पडलेला आहे आणि त्यामुळं दुष्काळ जाहीर करून दुष्काळाचे असलेले स्थायी आदेश याप्रमाणे कार्यवाही सुरू केली पाहिजे। पहिलं काम काय केलं पाहिजे? पहिलं काम आपल्या सर्वांचे पंचनामे सुरू केले पाहिजे। संकट आलेलं आहे, आमच्या शेतकरी बळीराजाला आसमानी संकटाला तोंड देण्याचं काम करावं लागतं, पण अपेक्षा या सरकारकडून एवढीच आहे की ही सुलतानी संकट आणू नका। सुलतानी संकट आणू नकाचा अर्थ एवढाच की आता ज्या सरकारला आपलं जनता जनार्दन मायबाप सरकार म्हणतं त्याची अनुभूती यायला पाहिजे। सरसकट पंचनामे सुरू करा, चेहरे बघून पंचनामे करू नका। त्याचबरोबर कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफी द्या। त्याचबरोबर जे लोकांना आश्वासन तुम्ही दिले की आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ, कापसाला 10,000 रुपये, तुरीला 7,000 रुपये, कांद्याला भाव वाढ मिळेल, आज या पद्धतीच्या खर्चावर आधारित शेतीमालाला भाव देऊ असं मोदी सरकारने बोलले होते। या सगळ्या विचारांनी त्यांना सत्तेवर बसण्याची संधी जनतेने दिलेली आहे। आता आश्वासनांचा विसर पडण्याचं काम झालंय आणि म्हणून हमी भाव दिले पाहिजे। ज्या गोष्टींची कबुली केली होती त्या कबुल्या पूर्ण केल्या पाहिजे। आज मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे शेतकरी बाजारात जातात, खत घ्यायला जातात, त्यांना सांगितलं जातं खताबरोबर तुम्ही अन्य गोष्टींची सुद्धा खरेदी करा।
म्हणजे खत खरेदी बरोबर लिंकिंगचा जाणीवपूर्वक बडगा उभारण्याचं काम सध्या केलं जातंय आणि शेतकऱ्याला विनाकारण लुटण्याचं काम केलं जात। विमा हा शेतकऱ्यांचा हक्काचा विषय आहे। 1 रुपयात विमा भरण्याची जी योजना होती मित्रांनो, आज त्या योजनेत आमूलाग्र बदल केलेले। ज्यावेळी आपण पेरणी करतो त्या पेरणी पश्चात काही जर नुकसान झाली तर त्याचा विमा मिळत असायचा, मधल्या काळात नुकसान झाली त्याचा विमा मिळत असायचा, आणि संपूर्ण रास ज्यावेळी शेतकऱ्याच्या घरात येईल त्यावेळी जर पोस्ट हार्वेस्ट मध्ये काही नुकसान झाली तर त्याचाही विमा मिळत असायचा। पण आता फक्त हार्वेस्टिंग, ज्याला आपण पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातूनचा विमा देण्याचं काम केलं जातं। त्यामुळे शेतकऱ्यांना हक्काचा विमा मिळाला पाहिजे, ही सुद्धा त्यामागची महत्वाची भूमिका। म्हणून मित्रांनो, आपल्या सर्वांना मी अधिक बोलणार नाही, मी एवढंच सांगू इच्छितो की शेतकरी आक्रोश मोर्चा हा जो काही या ठिकाणी काढलेला आहे तो यासाठीच की पवार साहेबांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक केली। या देशातली पहिली कर्जमाफी देणारा नेता कोण, तर ते आदरणीय तुमचे आमचे नेते शरद पवार साहेब आहेत, की ज्यांनी 73,000 कोटींची कर्जमाफी देऊन या देशाला एक उदाहरण सिद्ध केलेलं आहे। आणि त्यामुळं या निमित्ताने या सरकारने दिलेलं आश्वासन सुद्धा पूर्ण झालं पाहिजे। या निमित्ताने आम्ही आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीत या संपूर्ण कापसाच्या बाबतीत आज बाहेर देशातून आयात करण्याचं काम केलं जातं। आयात करत असताना आयातीवरचा जो कर असतो तो इम्पोर्ट ड्युटी ती सुद्धा माफ केली जाते। जर ती माफ केली तर मित्रांनो कापसाला भाव मिळणार नाही। आज कांदा ज्या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण काम करतो आहोत, पवार साहेबांचा विश्वासाचा जिल्हा म्हणून आपण नाशिक जिल्ह्याकडे पाहतो। सातत्याने पवार साहेबांनी कांद्याच्या शेतकऱ्यांसाठी मदत केलेली आहे। आज कांद्याचा शेतकरी हवाल दिले, कारण कांद्याला भाव नाहीये। कांद्याच्या निर्यातीचं धोरण स्वीकारलं पाहिजे आणि आमच्या कांदा उत्पादकाला सुद्धा चांगला भाव मिळालाच पाहिजे, ही सुद्धा या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला मागणी आहे। आणि त्यामुळे सरकारला जागं करायचंय, या दृष्टिकोनातून आक्रोश मोर्चा आहे। मला एवढंच विचार या ठिकाणी सांगायचा आहे, या झोपलेल्या सरकारला जागं करूया। हे जागी करण्याचं सामर्थ्य आणि शक्ती जर कुणामध्ये असेल तर ती तुमच्या शेतकरी बळीराजामध्ये, तरुणांमध्ये, सगळ्यांमध्ये। आज सामाजिक दृष्टिकोनातून वातावरण खराब करण्याचं काम भाजप सरकारच्या माध्यमातून झालं। मला एवढंच सांगायचंय की सामाजिक समता स्थापन करण्याचं कामही झालं पाहिजे। त्यामुळे या अनेक मागण्यांच्या माध्यमातून आलेला हा आक्रोश मोर्चा आता 5-10 लोक कलेक्टरांकडे निवेदन शासनाच्या कडे पाठवण्यासाठी जात आहेत। आपल्या सगळ्यांचं समर्थन मिळालेलं आहे। आपल्या सगळ्यांचे खूप आभार मानत मी माझी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।